नमस्कार मंडळी, अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रस्सा वडा। चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। रस्सा वड्यासाठी लागणारे साहित्य: किचन किंग मसाला, एव्हरेस्ट मसाला, धना पावडर, घरचा कांदा लसूण मसाला, मीठ, मिरची पावडर, हे धने, बडीशोप आणि जिरे त्याची बारीक पूड, हळद, जिरं मोहरी, कस्तुरी मेथी, तेल, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं। इथे मी अद्रक, लसूण आणि मिरची दळून घेतलेली मिक्सरला, कढीपत्ता, भाजण्यासाठी कांदा, भाजीसाठी आपल्याला बारीक कांदा, लसूण, मोड आलेली मटकी आणि बटाटे बॉईल केलेले। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आधी कुकर ठेवलेला आहे। कुकर मध्ये आपल्याला अगदी 1 चमचाभर तेल टाकायचं आहे। इथे मोड आलेली मटकी आपल्याला शिजत टाकायची आधी रश्श्यासाठी। तुम्ही बघू शकता मोड किती आलेले, तिला छान ती धुवून ठेवलेली होती मी। मटकीचा असा एक उग्र वास असतो, त्यामुळे ना मटकीला आधी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे तिचा उग्रट वास असतो तो निघून जातो। छान फ्राय करून घ्यायची, अगदी तिचा कटकट वास निघून जाईपर्यंत गरम होते ती छान। यात थोडी हळद टाकायची आपल्याला, किंचित हळद, थोडंसं मीठ वाफवण्यासाठी, परत 1-2 मिनिटं तिला करून घ्यायची छान फ्राय। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि त्याच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या। कुकर लावून घ्यायचे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपण रश्श्यासाठी इकडे दुसऱ्या याच्यावर तवा ठेवून कांदा भाजायला ठेवूया। हा कांदा भाजून घेते मी लाल छान। थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यावर 1 चमचा, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। चला तर मग कांदा भाजून झाल्यावर मी दाखवते, तोपर्यंत मटकी आपली इकडे शिजते। तुम्ही बघू शकता आपला कांदा हा भाजून झालेला आहे, मी त्याला काढून घेते। त्यामध्ये आपल्याला थोडा लसूण टाकायचा आहे, भाजलेलं खोबरं थोडंसं, थोडी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता हे आता आपल्याला बारीक मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। चला तर मग फिरवून घेते, मग दाखवते। मी कढई ठेवलेली, आपल्याला वड्यासाठी आता बटाट्याची भाजी तयार करायची आहे। यात मी तेल टाकून घेते 2-3 चमचे।
तेल गरम होत आहे आपलं, त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे राई आणि जिरे. आता टाकूया कढीपत्ता. मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट ही थोडी फ्राय करून घ्यायची तेलात. बारीक चिरलेला कांदा, कांदा आपला फ्राय होतोय त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडं मीठ, चवीप्रमाणे मीठ. थोडीशी हळद. धने आणि बडीशोपची पावडर. किंचित धना पावडर. आता आपल्याला मॅश केलेले बटाटे टाकायचे त्याच्यामध्ये. मी आधी उकडून ठेवलेले होते. चला तर मी भाजी करून मी दाखवते. तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार आहे. त्यामध्ये आता थोडी कस्तुरी मेथी, थोडी कोथिंबीर. आता चाळून घ्यायचं आपल्याला पुन्हा. आता याचे वडे तयार करायचे आपल्याला, त्यामुळे हे ताटात मी थंड होण्यासाठी काढून ठेवते. तोपर्यंत आपण आपल्या कटला फोडणी देऊन घेऊया. चला तर मग हे थंड करून मग मी दाखवते. चला तर आपली मटकी झाली तर आपण बघून घेऊया. शिजली छान. आता इकडे आपण कट तयार करून घेऊया. कढाई ठेवली मी. कढाई ठेवली, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. इथे मी 2 पळ्या तेल टाकते. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मसाला तयार केलेला तो टाकून घ्यायचा आहे. लसूण, कांदा, कांदा, खोबरं, लसूणचा मसाला वाटण टाकून घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये टाकायचा आता किचन किंग मसाला 1 चमचा, एव्हरेस्ट मसाला 1 चमचा, 1.5 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, घरचा 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर, अंदाजे थोडंसं मीठ. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपल्याला. छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला
मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आता उकडलेली मटकी टाकायची आहे आपल्याला. आपला कट तयार आहे. छान त्याला तरण आलेलं आहे आत्ताच. आता हा आपल्याला एक 10 मिनिटं उकळू द्यायचा आहे. त्याच्यावर मी थोडी कस्तुरी मेथी टाकते बारीक केलेली, थोडी कोथिंबीर, हा रस्सा आपल्याला छान उकळू द्यायचा आहे. एक 5 मिनिटं 10 मिनिटं उकळायला साईडला ठेवते मी. तोपर्यंत आपण इकडे वडे तळून घेऊया. वड्यांसाठी इथे मी 1.5 वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, थोडी हळद आणि ओवा क्रश करून टाकायचं आपल्याला हातावर चोळून. हे पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवून घेते मी आता. हे छान भिजवलं की मी दाखवते. हे पीठ मी छान भिजवून घेतलेलं आहे. आपल्याला हे असं भिजवायचं आहे. याच्यात एकही गाठ राहू द्यायचं नाही आहे. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे. चला तर आता आपण वडे बनवून घेऊया. बटाट्याच्या भाजीचे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. आता इकडे मी कढाई ठेवलेली आहे. त्याच्यात तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे. इकडे बेसनचं पीठ आपलं भिजून तयार आहे. आता आपण एक एक बटाटे वडे काढून घेऊया. इथे आपला तेल गरम झालंय. आपण बटाटे वडे सोडून घेऊया. असे चमच्याने सोडले की छान गोल पडतात ते. दोन मिनिटं असे तेलावर फ्राय होऊ द्यायचे छान. त्याच्यावर असं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. छान पलटी करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले बटाटे वडे छान गोल असे मस्त झाले. त्यासाठी पीठ आहे ना जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे मग ते गोल गरगरीत छान होतात. चला तर मग तळले की मी दाखवते. तुम्ही बघू शकता आपले वडे छान हे मस्त असे तळले खरपूस. तिकडे आपला कढई उकळतोय. हे बघा छान उकळतोय. त्याला तरण वरती छान आलेलं आहे. त्याला अजून 1-2 मिनिटं उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपले वडे इकडे छान तयार होत आहे. चला तर असेच सगळे वडे तळून झाले का मग मी दाखवते. तर मंडळी बघू शकता आपले बटाटे वडे तयार आहे. याला अजिबातही तेल नाही आहे. मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि एकदम छान असे गोल झालेले आहे. इकडे आपला कटही तयार आहे. त्याला कट बघा किती छान आलेला आहे. चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया. तर मंडळी आपण बघू शकता आपला रस्सा वडा किंवा आपण त्याला कट वडा पण म्हणू शकतो, तो बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ रेसिपींसाठी आपल्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.